नमस्कार आणि आजच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। महसूल सेवक पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक 11/9/2025 पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजूर न झाल्यामध्ये 12/9/2025 पासून महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणं आंदोलन करत आहोत। तर महसूल मंत्री महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांना दिनांक 3/9/2025 रोजी निवेदन दिले। महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कणा आहे विभागातील अत्यंत महत्त्वाचा समाजाला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक कोतवाल स्तरापर्यंत कार्यरत असते। परंतु महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबवणारा असतो। सर्वात प्रमुख विभाग आहे आणि महसूल विभाग कामाबरोबरच प्रमुख विविध प्रमाणपत्र देणे कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियान मोहिमांचे समन्वय आपत्ती टंचाई जनगणना निवडणुका राज्य शिष्टाचार विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर समाई सुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते। त्या अर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांशी निगडीत असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग असतो। परंतु क्षेत्रीय स्तरावर तलाठी सांजा तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयामध्ये महसूल सेवक 24 तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक आपली जबाबदारी योग्यरित्या पार पडत असतो। परंतु 815 शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही। त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक यांना खूप अन्याय आता सहन करावा लागतो आहे। महसूल सेवक कोतवाल पदाचे महसूल यंत्रणेमधील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक यांना इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा, अन्यथा सर्व महसूल सेवक टप्प्याटप्प्याने खालील प्रमाणे आंदोलन करण्याचं योजले आहे। तरी महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी या निवेदनामध्ये देण्यात आली आहे। यावेळी अध्यक्ष रुपेश पेचे, उपाध्यक्ष उमेश टेकाम, सचिव रुपेश चांदेकर, अरुण मडावी, अमोल बोरकर, विठ्ठल किंबटकर, दिनेश पेंदोरे व असंख्य सदस्य यावेळी उपस्थित होते। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत।